समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो, माझ्या बाळा, आज या गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी तू मला शोधायला कुठे कुठे भटकत आहेस. मंदिरात, मठात की लोकांमध्ये. जरा डोळे मिटून शांत होऊन तुझ्या हृदयात डोकावून बघ. मी तिथेच आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक संपदात मी निरंतर अखंड वास करत आहे. जेव्हा स्वतःला एकटं समजतोस, जेव्हा संपूर्ण जग तुझ्याकडे पाठ फिरवतं, जेव्हा सगळे रस्ते बंद झालेत असं तुला वाटतं आणि तुझ्या डोळ्यातून हतबलचे अश्रू वाहू लागतात, तेव्हा जरा थांब आणि माझ्या या शब्दांचा विचार कर. मी तुला या जगात कधीही एकटं सोडलेलं नाही आणि जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत तुला कधीच मी एकटं सोडणार नाही. मी तुला आज सांगतोय, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना, अडचणींना आणि कठीण प्रसंगांना घाबरून पळून जाऊ नकोस. हे कठीण प्रसंग तुला उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आलेले नाहीत, तर तुझ्या आत लपलेल्या सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी, तुला अधिक खंबीर आणि मजबूत बनवण्यासाठी आले आहेत. तुझा हा मौल्यवान मानवी जन्म क्षुल्लक गोष्टींसाठी खचून जाण्यासाठी झालेला नाही. मग सांग, संकटांचे हे छोटे वादळ आले म्हणून तू असा निराश होऊन का बसतोस? जेव्हा मी तुझ्या सोबत आहे, जेव्हा माझा असीम वरदहस्त तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा या जगातल्या कुठल्याही संकटाशी ताकद आहे जी तुला मागे पाडू शकेल किंवा पराभूत करू शकेल असं नाही. बाळा, मला फक्त तुझ्याकडून मोठमोठ्या कर्मकांडांची, हजारो रुपयांची, पूजेची किंवा अवडंबराची मुळीच गरज नाही. मला हवा आहे फक्त आणि फक्त तुझा निस्सीम, अडळ आणि निर्मळ विश्वास. तू फक्त तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. तुझा अहंकार, तुझा राग, तुझा मत्सर, तुझी चिंता आणि तुझी सर्व दुःखे माझ्या चरणी अर्पण करून मोकळा हो. जेव्हा तू तुझी सगळी दुःखे मला सोपवतोस, तेव्हा तुझ्या आयुष्याचा संपूर्ण भार मी माझा मानून वाहतो. मग तुला कसली चिंता करायची गरज आहे? या लोकांना तुला काय दिले? लोकांनी तुझ्याशी कसा वाईट व्यवहार केला किंवा कोणी तुला कसा त्रास दिला याने काही फरक पडत नाही. तू मात्र सगळ्यांची प्रेमाने वाग आणि आदराने वाग. कोणाचीही वाईट चितू नकोस, कोणाचाही विश्वासघात करू नकोस आणि कोणालाही शाप घेऊ नकोस, कोणाला शाप देऊही नकोस. तुझ्या सभोवतालच्या दुःखी, अश्रू ढाळणाऱ्या आणि गरजू माणसांना शक्य ती मदत कर. कारण जेव्हा तू एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणतोस, जेव्हा तू कोणाचे तरी डोळे पुसतोस, जेव्हा मला अक्कलकोटमध्ये बसून सगळ्यात मोठा आनंद होतो. तुझी ती निष्काम सेवा थेट माझ्या चरणी पोहोचते. तुझ्या मनात रात्रंदिवस हजारो शंका आणि प्रश्न असतात ना, माझं पुढे काय होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या मुलांचं काय होईल, मला मी केलेल्या कष्टाचे फळ आणि यश कधी मिळेल? अरे मूर्खा, ज्या देवाने, ज्या स्वामींनी तुला या जगात आणले आहे, त्याला तुझ्या भविष्याची पूर्ण चिंता आणि काळजी आहे. तू भविष्याची नको ती चिंता करू नकोस. आजचा सुंदर दिवस वाया घालवत आहेस. तू फक्त तुझ्या कर्मावर लक्ष दे. फळाची चिंता सर्वस्वी माझ्यावर सोड. योग्य वेळ आल्यावर तुला जे हवे आहे ते सर्व काही मिळेल. आणि जर एखादी गोष्ट तुला खूप प्रयत्न करूनही मिळाली नाही तर निराश होऊ नकोस. समजून जा की तुझ्या स्वामींनी तुझ्यासाठी त्या गोष्टीपेक्षाही पट मोठे, दिव्य आणि उत्तम काहीतरी राखून ठेवले आहे. माझ्या शब्दांवर आणि तुझ्या कर्मांवर मनापासून विश्वास ठेव. संपूर्ण जग तुझ्यावर संशय घेईल, तुला नाव ठेवेल, पण तुझ्या स्वामींवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नकोस.
जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ आणि उद्विग्न होईल, तेव्हा सर्व कामे बाजूला ठेवून शांत बस आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. या एकाच नामात या संपूर्ण ब्रह्मांडाची ताकद सामावलेली आहे. हे नाम तुझ्या मनाला अद्भुत शांतता देईल, तुझ्या शरीरात नवीन ऊर्जा भरेल आणि तुझ्या सभोवतालची सर्व नकारात्मक क्षणात दूर पडून लावेल. माझ्या बाळा, पुन्हा एकदा नीट ऐक. मी फक्त लाकडी किंवा पाषाणाच्या मूर्तीत नाही, मी फक्त मठातल्या चित्रात नाही, तर मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक कर्मात आहे. तू जेव्हा जेव्हा संकटांच्या प्रसंगी अत्यंत आर्ततेने आणि निस्वार्थ मनाने मला हाक मारशील, मी एका क्षणात तुझ्या मदतीला धावून येईल. मी तुला पुन्हा पुन्हा आणि आवर्जून सांगतोय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझा आशीर्वाद, माझी कृपा, माझे अभय आणि माझे अथांग प्रेम तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर कायम आहे आणि जन्मोजन्मी राहील. सर्व चिंता मला दे. निर्भय राहा, चेहऱ्यावर हसू ठेव आणि आनंदाने सत्कर्माच्या मार्गावर चालत राहा. श्री स्वामी समर्थ. भक्ता, तुला जर माझा हा व्हिडिओ पसंत आला असेल तर तुझ्या कुटुंबामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर कर आणि कमेंटमध्ये लिह श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.